तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला बंगालच्या खाडीमध्ये एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळते। त्याची तीव्रता आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। त्याच्याच परिणामामुळे आपल्याला राज्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये, विदर्भात तसेच मराठवाड्यातील आपल्याला बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, याचं रूपांतर जर पुढे चालून जर चक्रीवादळामध्ये झालं तर आपल्याला अतिवृष्टीचा देखील इशारा देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर अंदाज काय असणार याविषयी। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही फक्त व्हिडिओच पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो। तर आता जाणून घेऊयात सविस्तर अंदाज काय असणार याविषयी। जसे की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर या संपूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारच्या नंतर आपल्याला पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये मित्रांनो, आपल्याला पावसाचा जोर हा कमी होताना पाहायला मिळतोय। मराठवाड्यातील फक्त आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये आपल्याला दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल। तसेच दुपारच्या नंतर आपल्याला ढगाळ वातावरणासह छत्रपती संभाजीनगर व जालनाच्या परिसरामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर हा कमी होताना पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरणासह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी आपल्याला भाग बदलत हलक्या सरींची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। तसेच आपण उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला नाशिक, मालेगाव, इगतपुरी, वाडा, मनमाड या भागामध्ये आपल्याला फार काही मोठ्या पावसाची शक्यता पाहायला मिळत नाहीये। परंतु मित्रांनो, आपल्याला जळगाव, नंदुरबार, धुळे, साक्री या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला आज दुपारच्या नंतर आपल्याला पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर त्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आपल्याला विदर्भात तसेच मराठवाड्यामध्ये आपल्याला येत्या काही दिवसांमध्येच तसेच काही तासातच आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।